मित्रांनो, ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करत असतो त्यावेळेस सुरुवातीपासून आपल्याला कांद्याची लागवड करेपर्यंत 15,000 ते 20,000 हे मजुरांनाच द्यावे लागतात. आणि या गोष्टीमध्ये खुरापणी वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण काही गोष्टींची बचत करू शकतो. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण कशाप्रकारे कांद्याची खुरापणी वाचवू शकतो किंवा आपला खर्च कमी करू शकतो. आता सगळ्यात सुरुवातीला आपण ज्यावेळेस रोप टाकत असतो किंवा कांदा पेरत असतो, सुरुवातीला एक खुरपण करावं लागते आपल्याला. ती खुरपण आपण 21 दिवसाच्या टायमिंगला जर तणनाशक मारलं, 21 दिवसाचं कांद्याचं रोप किंवा पेरलेला कांदा 21 दिवसात झाला, तर आपण जर तणनाशक वापरलं एखादं किंवा एखादी फवारणी केली तर नक्कीच आपली खुरपण वाचत असते. आता ती फवारणी कोणची घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तुम्ही, कांदा काढण्यापर्यंत शेवटपर्यंत एंडपर्यंत एकही खुरपण नाही केली तरीसुद्धा एकदम जबरदस्त पद्धतीने कांदा हा येऊ शकतो. म्हणजेच अतिरिक्त होणारा खर्च जो आपला मजुरांना असतो तो आपला वाचू शकतो याच्यामधून. कांद्याची लागवड करत असतो त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला लागवडीसाठी फायनली रोप तयार होत असतं त्यावेळेस लागवड करण्यासाठी आमच्या भागामध्ये एका बाईसाठी 400 रुपये प्रमाणे, म्हणजे आपल्याला कमीत कमी 9-10 हजार रुपये हे लागवडीसाठी जातात फक्त. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत कांद्याच्या 3 खुरपणी करावं लागतात. या स्टेजमध्ये ज्यावेळेस रोप आहे त्यावेळेस एक करावं लागते, त्याच्यानंतर कांदा लावल्याच्या नंतर करावं लागते 1 महिन्यानी, आणि एक थोडासा कांदा मोठा म्हणजे पोसायच्या टायमिंगला, म्हणजे 2-3 आपल्याला तणतोडे करावेच लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचवू शकतो. ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाठीमागे आपण असाच पद्धतीचा एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना अशी शंका होती की तणनाशक वापरल्याच्या नंतर कांद्याची टिकवण क्षमता राहते का, कांद्याला काय फटका बसतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी आज डिटेलमध्ये मी सांगणार आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्याचं नुकसान हे होत नाही. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण तणनाशक मारत असतो त्यावेळेस एक दिवस कांद्याचं रोप कुचंबल्यासारखं होतं, म्हणजेच एकदम 0 प्रमाणात ते थोडंसं सुकल्यासारखं होतं. ते पण कधी जास्त ऊन असेल तर. आता वातावरण असं ढगाळ आहे आणि आपण कालच याच्यावरती तणनाशकची फवारणी घेतलेली काल दुपारा. आता तुम्ही बघू शकता की रोप वगैरे अजिबात पडलेलं नाही आणि गवत पण बऱ्यापैकी जळालेलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातलं गवत जर काढायचं असेल तर एक सारा एका दिवसात एका बाईला होऊ शकत नव्हता. म्हणजे एक सारा 400 रुपयाला आपल्याला काढायला गेला असता, 350 रुपयाला. पण ह्या सगळ्या गोष्टी आणि टायमिंगसुद्धा आपलं इथं वाचत असतं. आणि तणनाशक वापरल्यामुळं किंवा फवारणी केल्यामुळं काही गोष्टींचा फायदा असा होतो की रान जे असतं आपलं, माती जी असते ती थोडीशी भुसभुशीत झाल्यासारखी होती, मऊ होती, जेणेकरून कांदा पोसायला थोडीशी मदत होती. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कांदा काढण्यापर्यंत आपण कसं नियोजन केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी फवारणी करायची असती ती या स्टेजमध्ये आपलं रोप किंवा कांदा या छोट्या छोट्या साईजमध्ये 21 दिवसाचा असेल त्या टायमिंगला करावा. त्याच्यामध्ये आपण टार्गा सुपर आणि गोल हे दोन्हीचं मिक्स करून, कॉम्बिनेशन करून त्याची फवारणी ही अतिशय दाट स्वरूपात करायची. आणि एका गोष्टीची काळजी घ्यायची की आदल्या दिवशी आपण पाणी दिलेलं असावं, जमीन पूर्ण ओली असावा आणि वापशावरती असावं. जास्त चिडचिड असेल तर जिथं आपण पाय देईन तिथलं रोप जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं वापशावरती असेल त्यावेळेस करावं, किंवा अगोदर तणनाशकची फवारणी करून लगेच पाणी द्यावं. म्हणजे असं नियोजन असायला पाहिजे की ज्यावेळेस तणनाशक त्या जमिनीवरती किंवा जागेवरती पडन त्यावेळेस जागेमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, जेणेकरून मारलेलं औषध हे मुळ्यांमार्फत त्या गवतापर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर वरून मारलेलं औषध आणि मातीवरती पडलेलं औषध ह्या दोन्हींचं सुद्धा डायरेक्ट परिणाम त्या गवतावरती होतो आणि गवत लवकर मरतं. तर याचं प्रमाण घ्यायचं आपण 15 लिटरच्या पंपासाठी 30 मिली आणि पूर्णपणे दाट फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला 24 तासात आपल्याला फरक त्याचा जाणवतो. याच्यामधून सगळ्याच प्रकारचं गवत मरतं. एक जे मोठं गवत राहतं म्हणजे काँग्रेस आणि बिलाईत वगैरे त्याचे मोठे जर बुडके असतील तर ते गवत राहतं फक्त, बाकी सगळं गवत मरतं. आणि ते गवतसुद्धा थोडंसं मुळी ढिल्ली झाल्यासारखी होती आणि खुरपायला सोपी जाते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची असती त्यावेळेस आपण कांद्याची लागवड झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी जे आंबवण्याचं पाणी देत असतो त्यावेळेस आपण टॉक्स्टार नावाचं औषध आहे जे पावडर फॉर्ममध्ये असतं त्याची फवारणीसुद्धा करू शकतो. ते आपण एक पॅकिंग जर आणलं तर एकरासाठीचं आपलं पूर्ण फवारणी होती. आणि ते औषध मारताना असं नियोजन करायचं ज्यावेळेस आपल्याला एकराला 10 ते 12 पंप लागत असतात तेवढे आपण डबे एका बकेटमध्ये टाकून घ्यायचं. सगळं पावडर एकदम मिक्स करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण पंप भरत असतो किंवा
त्यावेळेस प्रत्येक पंपामध्ये एक डबा टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने नियोजन जर केलं तर शेवटच्या पंपापर्यंत सारखं औषध पडतं आणि कमी जास्त होण्याचं प्रमाण होत नाही. या औषधाने होतं काय, ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस जे जमीन ओली झालेली असते त्याच्यामध्ये जे गवत असतं, गवताचं बी असतं ते कोमजण्यासाठी किंवा ते गवतच वाफवून देत नाही हे औषध. म्हणजे एवढं आपल्याला पॉवरफुल किंवा एवढं परिणाम देऊन जातं की आपल्याला खुरपण करायचीच गरज पडत नाही. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, ही फवारणी केल्याच्या नंतर गवत तर उगवत नाही, पण त्याच्या अगोदर जे गवत असतं छोटं छोटं एखादं उगवलेलं असेल किंवा आधीच्या वेळेसचं हुकलेलं काय राहिलेलं असेल तर ते गवत राहतं. त्याच्यासाठी मात्र आपण नंतर जर एखादी तणतोडा केला तर फक्त जिथं गवत आहे तिथलं गवतच काढायचं. फक्त काँग्रेस असेल फक्त काँग्रेसच उपटून घ्यायचा. जर आपण सरसकट शेजारी जर खुरप्यानी खालची माती वरची खाली जर केली तर खालचं बी वरती येऊन परत नंतर गवत येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जिथं गवत आहे तेवढंच गवत काढून घ्यायचं. आणि बरेचदा काय होतं, तणनाशक वापरल्याच्या नंतर थोडंसं आचकल्यासारखं होतं किंवा थोडंसं म्हणजे सुकल्यासारखं होतं रोप. तर त्याच्यासाठी आपण लगेच खताचा डोस द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये झिंकचा वापर केला पाहिजे, जेणेकरून लगेच रोपाचे जे खाली पडलेलं असतं ते लगेच उभं राहतं. आणि त्याच्यामध्ये एखादं चांगलं टॉनिक वापरलं तर नक्कीच लगेच त्याची वाढ होती. गवत कमी असल्यामुळं जे आपण खत टाकत असतो ते फक्त कांद्यालाच राहतं. त्याच्यामुळं नक्कीच आपला खताचा पण बचत होती, खर्च पण कमी होतो आणि कांद्याच्या क्वालिटीमध्ये पण सुधारणा राहते, कारण जमीन मऊ राहते. या सगळ्याचा विचार करता तणनाशक हे खरंच फायदेशीर ठरतं खर्चाच्या मानाने. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तणनाशकमुळं जमिनीचा पोत कमी होता. हां, मग हे खरं आहे, पण जर सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा म्हटलं तर मग तसं होत नाही. मग जमिनीचा पोत जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण नंतर सेंद्रिय खतं वगैरे वापरून तो वाढवू शकतो. पण अशा पद्धतीने नक्कीच खर्च कमी होतो आणि ही पद्धत जवळपास 90% शेतकरी तणनाशक वापरतात. पण काही लोकांचं काय होतं, चुकीची औषधं वापरली जातात, चुकीचं तणनाशक वापरलं जातं. त्याच्यामुळं बऱ्याचदा त्यांचा खर्च पण वाढतो आणि कांद्याला फटका पण बसतो. तर अशा पद्धतीने आपण हे जर 2-3 तणनाशक वापरली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला 100% होतो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या कांद्यामध्ये कुठली तणनाशक वापरता ते जरूर कळवा. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने तणनाशक का खुरपणी कोणतं फायदेशीर ठरतं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कळवा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या असेच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.